मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कलावज्ञज्योद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनुदार्हदाक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो जन्मभूमी जिथे जन्मलेमी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो अलंकापुरी भूमी जिथे ज्ञान पावेत झालो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो आम्ही सदोदित कामी. श्री संतांच्या माथा चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवधी गोड. बुद्धीची देवता, ज्ञानाची देवता, ओंकार स्वरूप श्री गणेशाचे आगमन होऊन आजचा आपला हा 7वा दिवस आहे. आपल्या या संभाजीनगर नगरीमध्ये भवानी मातेच्या कृपेने जय भवानी नगर येथे गणपती बाप्पाच्या स्थापनेनिमित्ताने अखंड सप्ताहाचं आयोजन केलं. त्याबद्दल आयोजकांचे, कमिटीचे मनापासून आभार व्यक्त करायचे. ज्यांनी या कार्यक्रमाचा कार्यभार पेलला असे आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेले परमश्रेष्ठ परमादरणीय श्रीयुत दराडे दादा यांनी या संबंध सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि फक्त आयोजनच नाही तर खऱ्या अर्थाने रंगारूपाला आणला सप्ताह, हे महत्त्वाचं. सर्वप्रथम पूर्ण करण्यासाठी आपल्या संभाजीनगरचं भूषण ज्यांनी पखवाजामध्ये असंख्य विद्यार्थी घडवले, महाराष्ट्रभर कीर्तनामध्ये पखवाज वादनाचं कार्य त्यांचे विद्यार्थी करतात असे परमस्नेही परमादरणीय परमबंधू हरिभक्त परायण माधव महाराज इतर यांनी संपर्क केला आणि म्हणाले, ताई ही तारीख आम्हाला हवी आहे, मिळेल का? म्हटलं कुठे? तर म्हणे इथेच आली. तसा मीही विचार केला, पावसाळ्यातले दिवस आहे, फार लांबचे प्रोग्राम घेण्यापेक्षा जर का लोकल जे घेतले तर जास्त बेटर. म्हणजे पाऊस जरी आला तरी नो टेन्शन, घरीच असतो ना आपण. इथे आल्यावर मला कळलं की वॉटरप्रूफ मंडप आहे आपला. धन्यवाद दादा तुम्ही ही दक्षता घेतल्याबद्दल. नाहीतर गावोगावी गेला, पाऊस आला मग ते मंडप टपकायला लागला, कार्यकर्ते म्हणतात हा आम्ही काय करावं वाटत भारी रिॲक्ट होतात ते. आता आम्ही काय करायचं? निसर्ग येतो, काय करायचं? हो बाबा, पण येणारी साधक मंडळी लांबून येतात, येणारे वक्ते लांबून आलेले असतात, त्यांचा एकमेव हेतू काहीच नसतो असा. अलीकडे खरं तर वारकरी संप्रदायाला पैसा देतात, पैसा घेतात, काही बोलतात, काही गातात, म्हणून सगळ्यांनी फार असं म्हणजे ज्याला कळत नाही त्यांनी बॅटिंग करायला सुरुवात केली वारकरी संप्रदायावर. सोशल मीडियावर जेवढे रिकाम टेकडे आहेत, माफ करा कुणाच्या भावना दुखावत असतील तर मी माफी मागते. असंख्य हजारो वक्त्यांनी ज्ञानेश्वरीचं गीतेचं संबोधन
पाठाचं संबोधन केलं तेवढ्या क्लिप या महाशयांनी फॉरवर्ड केल्या नाहीत. जी लोक नको ते पांचट बोलतात त्यांचे क्लिप फॉरवर्ड करून अखंड संप्रदायाला बदनाम करण्याची आमची लायकी नाहीच आहे म्हणून. आणि जो कोणी वारकरी संप्रदायावर चिठू करण्याचा प्रयत्न करेल, वारकरी संप्रदायात कार्यरत असलेला एखादा व्यक्ती चुकत असेल म्हणून काय वारकरी संप्रदाय कलंकित नाहीये हे लक्षात घ्या. हा माझा बोलण्याचा मुद्दा एवढ्यासाठी आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यात एखादा कोणीतरी शहाणा आहे तो उठसूट सगळे न्यायाधीश होत आहे, आरोपी कुणीच नाही. आता हे थांबलं पाहिजे कुठेतरी. ज्याला जे बोलायचं तो बोलणार आहे, ज्यांना जे ऐकायचं ते हसणार आहे. वक्ते खालच्या लेवलला येऊन बोलतात त्याचं कारण श्रोत्यांची ही पातळी ढासळली तेवढी. जर फक्त अभंगाचं बोललं तर बोटावर मोजणे एवढे लोक समोर बसले असतात आणि प्रत्येक वाक्यात 4-4 शिवे हसतात तर बसायला जागा मिळत नाही. हे वास्तव आहे. मग वक्त्यांनी तरी या पातळीवर काय यावं, लोकांना जे आवडतं ते देण्याचा लोक प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे असा सगळा प्रत्यय भोगावा लागतो. पण मला खरं सांगा, खरेच वारकरी संप्रदायावर नितांत प्रीती करणारे तुमच्यासारखे संत सज्जन जमले समोर तर काहीतरी वाह्यात बोलण्याची इच्छा होईल का कोणाला? अजिबातच. म्हणून कीर्तन वाटलं पाहिजे, ते भावस्पर्शी वाटलं पाहिजे, पण लोकांनी झोपू नये म्हणून विनोदी झाले पाहिजे. शास्त्र संमत आहे त्या गोष्टीला. हास्य विनोद कथा देणे मुक्ती सायुज्यता. हसत हसत विनोद करत करत कीर्तन केलं तर लोक झोपत नाही. नाहीतर मला सांगा, बसलेल्यांपैकी किती लोकांना मोक्ष मिळवायचा आहे मनापासून? मोक्षाचा विषय लांब आहे. मुळात मोक्ष म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नाही. मोह निरपेक्ष जीवन जगणं याला मोक्ष म्हटलेलं आहे. मोहाचा क्षय याला मोक्ष म्हणतात. तुकोबारांना आणायला विमान आलं, विमान आलं, विमान आलं. विमान म्हणजे काय? वि म्हणजे नाही, मान म्हणजे मान विरहित. लाक्षणिक अर्थ शोधा त्याच्या पाठीमागचे. उठसूट कुणाचं तरी ऐकायचं, संप्रदायावर टीका करायची, त्याला बदनाम करायचं हे आमच्यासारख्या सुशिक्षित शिकलेल्या सोज्वळ विचाराच्या लोकांना शोभत नाही. कारण हिंदू धर्म सबंध भारताचा बाप आहे, तो बापच राहणार. बाकीचे धर्म निर्माण झाले, हा सनातन आहे. हे लक्षात घ्या. तत्वज्ञानाची बैठक याला आहे, ज्ञानाची पूर्व पीठिका याला आहे. तत्वांवर नितांत प्रीती करणारा हा धर्म आहे. नीती संमत हा धर्म आहे. इथं सर्वांना तरुण जाण्यासाठी यशस्वीपणे मार्ग सांगितलाय. स्त्रिया पुरुष कुणीही या. गराडे दादा तुमच्या सगळ्यांचे आभार मानते, तुम्ही स्त्रियांचा कार्यक्रम इकडे ठेवला. तसा मला फरक पडत नाही. मी 21 वर्षापासून सबंध असाच त्याग करत फिरते. गणपती बाप्पाला 21 दुर्वा आवडतात, 21 मोदक आवडतात. योगायोगाने या वर्षी माझ्या कार्याला 21 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून मी या वर्षी ठरवलं की एकाही कार्यक्रमाला नाही म्हणायचं नाही. आहे त्या परिस्थितीत जायचं आणि हजेरी लावायची. जायचं तिथे, काहीही होऊ दे. देवाने कधी कुणाला कसलंही कमी केलं नाही. आमच्या भूका वाढत गेल्या, त्याच्यामुळे आमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आम्ही देवा, धर्माला, सत्कार्याला, अध्यात्माला बदनाम करत गेलो. तो अधिकार आमचा नाहीच आहे म्हणून. आणि हे तत्वज्ञान कधी कळतं? समजा धर्म जाणून घ्यायचा, अध्यात्म जाणून घ्यायचं, वारकरी संप्रदाय जाणून घ्यायचा, या सगळ्या गोष्टी करायला खऱ्या संतांच्या सानिध्यात यावं लागेल की नाही? मग खरे संत कोण? कुणाला साधक म्हणावं? गणवेशाने भगवा आहे तो संत? अजिबात नाही. मग पांढरे शुभ्र कपडे घातले तो संत? अजिबात नाही. मौन धारण बसला तो संत? अजिबात नाही. कीर्तनामध्ये घुमायला लावतात ते संत? माफ करा, अंधश्रद्धेचं खंडन आम्हाला करायचं आहे. देवाधिकांना हे मान्य नाही, संतांना तर कदापि मान्य नाही. नेलती काही टाणा टोणा नामस्मरणा वाचून
गिरे तो चकनाचूर, बोले कैसा चाले तो थोर म्हणावा, पण सांगे परी न वागे तो चोर म्हणावा. पण आम्ही असे आम्ही तसे म्हणून जे डेकोरेशन शॉप भक्ती करतात त्यांचा राम रहीम व्हायला जास्त काळ लागत नाही. मग वास्तवावर प्रीती करा. वास्तव काय आहे? तुमच्यात माझ्यात जे चैतन्य आहे ते देवस्वरूप आहे हे संतांनी सांगितलं. वारकरी संप्रदायात संतांनी जगद्गुरु तुकोबारायांचं ढळढळीत प्रमाण आहे. डोळ्यात अंजन घालणार, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुमच्या ते वास्तव्य करतो. तीर्थक्षेत्राला देव शोधायला गेला तर तुम्हाला तिथे वाहणारं पाणी दिसेल, दगड धोंडे दिसतील, असंख्य गर्दी दिसेल आणि मग लोक वारी होऊन आल्यावर म्हणतील बाबा 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 काय गर्दी, काय हाल, प्यायला पाणी नीट नसतो, कच्च्या पोळ्या खाल्ल्या, पोट बिघडलं तरी अख्खा गल्लीत वजन मारत फिरते. वाऱ्या केल्या वाऱ्या केल्या वाऱ्या केल्या वाऱ्या केल्या. तप केले तीर्थाटन चांगली गोष्ट आहे, पण केली अहंता जतन. अहंकार घातक आहे ना. आम्ही हरिपाठ केला, देवावर उपकार केले. मी कीर्तन करते, देवावर उपकार करत नाही. तुम्ही कीर्तन ऐकता, कुठल्याही देवावर उपकार झाले नाही. हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मग उगीच छाती फुगवून चालायची गरज नाही. आमच्या आनंदासाठी आम्ही करतोय. सहज आज इथे एकत्र बसतोय का? तत्वज्ञानी माणसाला खरं सुख समाधान नामस्मरणात मिळतं. म्हणूनच संसाराचा 2 तास का होईना परित्याग करून कीर्तनाच्या पॅन्डॉल मध्ये येऊन बसावं असं वाटतं. नाहीतर काय आपल्या जय भवानी नगर मध्ये एवढीच लोक आहे का? नाही. सगळे कामातच आहेत का? नाही. अर्ध्यापेक्षा जास्त टीव्हीवर बसलेले आहेत, रिमोट हातात घेऊन, आणि 70% चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या हातात घेऊन बसलेले असतात. भ्रमणध्वनी, मोबाईल. पप्पा हॉल मध्ये मोबाईल घेऊन बसतो, मम्मी किचन मध्ये भाजीला फोडणी टाकता व्हॉट्सअप बघते, पोरगी बेडरूम मध्ये मोबाईल बघत असते आणि पोरग घरात फुल 4G ची रेंज मिळत नाही म्हणून टेरेस वर जाऊन बसलेलं असतं. पोरग ज्याच्यासाठी नवसं केले तुम्ही बाहेर नव्हते, पोरग बघा लई करामती पोरग. आणि सगळा स्वयंपाक झाल्यावर मम्मी हाक मारण्याची देखील तसदी घेत नाही, तर फॅमिली ग्रुपवर मेसेज टाकते स्वयंपाक तयार आहे, ज्यांना भूक लागली त्यांनी जेवून घेणे. किती छान. या आधुनिक मम्म्यांनी धर्माचं वाटोळं केलं. वाईट वाटून घेऊ नका, इथली अजिबात नाही. इथे बसल्या त्या मम्म्या तर रखुमाईचा अवतार आहेत माझ्यासाठी. कारण त्या कीर्तन ऐकताय एवढ्या मनोरंजनाची साधनं असूनही, ज्या दांड्या मारतात आणि ज्या शायनिंग मारत फिरतात, छे दगडात कुठे देव असतो का? माझी सासू बिंडॉक शिकली नाही म्हणून दगडाला पुजते. विज्ञान उघडलं आम्ही. कुठल्याही कान्याकोपऱ्यात बसलो तरी जगतात काय चाललं ते आम्हाला मोबाईल वर कळतं. मग दगडाची पूजा करून आम्हाला देव भेटणार आहे का? आम्ही शिकलेले आहोत. गप्पस, शायनिंग मारायची गरज नाही. तू किती शिकली, कशी शिकली, किती इमानदारीने शिकली हे आम्हाला माहिती आहे ना बाई. चिटिंग करून करून पास झाली ग तरी एवढी मी जास्त मारतेस. हा कोण एवढं प्रामाणिक कोण आहे? उलट पूर्वीच्या स्त्रियांना दोष देतात, पूर्वी बायका शिकल्या नव्हत्या. जेवढ्या पूर्वी बायका शिकल्या होत्या ना त्याच्या 4% आम्ही शिकल्या नाही. हे वास्तव सांगते तुम्हाला. ऋषीमुनींच्या समवेत मांडीला मांडी घालून शास्त्रवाद करण्याची क्षमता पूर्वीच्या स्त्रियांमध्ये आहे. गार्गी, मैत्री, मदरसा, सीता, तारा, अनुसया, द्रौपदी, किती नावं सांग. माता कौसल्या, देवकी, यशोदा. सहज होत आहे. विश्वनिर्मात्याची आई बनणं ही सोपी गोष्ट नाही. फक्त भाकऱ्या थापून आणि चित्रपट बघून कोणी देव अवतार निर्माण होत नाही, लक्षात घ्या. त्यासाठी संघर्ष असावा लागतो. धर्माचं कार्य करणारा, देशाची सेवा करणारा, समाजाची सेवा करणारा किंवा करणारी आपल्या पोटी निर्माण होण्यासाठी आईचे तेवढे कष्ट असले पाहिजे. तुम्ही म्हणाल काय कष्ट करायचे आता आम्ही तरी? काय नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवाश्रम, सुख होईल दुःखात. दुःखी रूपी संसाराला सुखाची झालर लावायची आहे किंवा अलगद सुखाची फुंकर घालायची आहे, तर नामस्मरण हे शस्त्र कंठामध्ये धारण करावं लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. हे संतांनी शिकवलं. पण आम्ही अशा प्रामाणिक संतांवर विश्वास ठेवायला तयार नाही. जो साधू परदेशामध्ये 4-4 मठ बांधतो त्यांच्या अनुयायी आहोत आम्ही. गांधीच्या धोत्राच्या साधू
त्याचं इम्प्रेशन पडत नाही. वास्तव सांगते, छान किरकोळ दिसतंय किरकोळ. आणि त्याच कीर्तनकाराला फॉर्च्युनर मधून उद्या बाबा आले, बाबा आले, बाबा आले. पण बाबाला काही योग नाही होते, पोकळ गप्पा मारतात बाबा. पण बाबा फॉर्च्युनर मधून उतरले ना. पैसा तेरे तेरे नाम, परशा परशु परशुराम, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. जेव्हा ही धुंदांच्या डोळ्यावरची नाहीशी होईल तेव्हा खऱ्या साधकांचे पाय धरावे अशी इच्छा होते. साधक स्त्रीही असू शकते, पुरुषही असू शकतो. असंख्य वेळा मला अनुभव आले. समस्त महाराज मंडळींची माफी मागून बोलते. एका कीर्तनकारांनी परवा मला प्रश्न विचारला, ताई साहेब जेव्हा महिला कीर्तनकार असतात तेव्हा चाल म्हणणारे नमस्कार करत नाही, तेव्हा तुमच्या भावना दुखावत नाही का? म्हटलं वेळा आहेस तू, फार बरोबरचे विचार करतोस. त्यापेक्षा उलट विचार केलेला केव्हाही चांगला ना. कदाचित पाया पडणारा त्या पात्रतेचा नसेल, त्याचे वाईट हात आपल्या तरी चरणाला का स्पर्श करून घ्यावे. अद्याप ही चांगदेव संपलेले नाही. तात्पर्य लक्षात येत आहे माझ्या बोलण्याचं. अजूनही अहंकाराने धूर्त मंडळी समाजात फिरताय. त्यांचा परिपूर्णपणे अहंकार गेला नाही. लोक म्हणतात छे ते तर ज्ञानी, ते कशाला अहंकार दाखवतील. ज्ञानी माणसाला अहंकार नसतो, खोट आहे. ज्ञानोबराय म्हणतात नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचली. म्हणून विमानात फिरणारा तो साधू आणि पायी वारीत चालणारा तो साधू नाही असं अजिबात नाहीये. दांडीचा धोतर असू द्या, मळलेली टोपी असू द्या, नितांत संत साहित्यावर प्रेम करताय ना, प्रचार प्रसार करताय ना, शरण जा, संगतीत राहा, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एक मनाला 15 वर्ष झाले गुरु करून, पण संसारातलं दुःख काही संपत नाही. दुःखाला कारण आपण असतो, साधू नव्हे. साधू तुमच्या नशिबातलं दुःख नाहीसं करणार नाही. परत लक्षात घ्या, साधू तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं करणार नाही, पण सुख आणि दुःखामध्ये दोन्ही गोष्टीत समतोल कसा राखायचा हे साधू सांगतात. हे लक्षात घ्या. उगीच अंधश्रद्धा ठेवून बाबांनी मोदी दिली, बाबांनी दोरा घातला, बाबाचं पाणी पिले, माझे सगळे रोग गेले, थोता अंड. अजिबात सगळं खोट आहे. एक बाई म्हणती मला करणी केली, बाबांनी मला मोकळं केलं म्हणून सुटले मी, नाहीतर 4 वर्ष घुमत होते. समस्त महाराष्ट्राला चॅलेंज आहे, गुणाची जादू चालती त्यांनी या संगीतावर करावी. काही अपेक्षा राहिली नाही. मी माझं काम करून मोकळी झाली. मला जेवढं करायचं होतं तेवढं केलं, अपेक्षेपेक्षा जास्त केलं. आता घुमायची वेळ आली तरी आनंदाने घुमेन. हा हो देत ना जादू. कसली जादू, कसलं काय ढोंग, उगीच काहीतरी. खरा परमार्थ बाजूला ठेवला आणि भुरखे घेतले डोक्यावर. एक बाई म्हणे नवरात्रातली देवीच माझ्या अंगात येते. म्हटलं चमत्कार आहे. 21 वर्ष झाले नामस्मरणाचा प्रचार प्रसार करत फिरते, देवी माझ्या स्वप्नात यायला तयार नाही. या 8-8 दिवस बिना अंघोळीच्या रात्री तरी यांच्या अंगात देवी येते. सोहळ्यातली देवी सरळ अंगात. एकीनं म्हटलं तुझ्या अंगात येते आणि माझ्या स्वप्नात येत नाही, काय कारण असेल? तिला माहित नव्हतं मी कीर्तनकार आहे म्हणून. ती म्हणे तू भजन करत नसशील. म्हणलं तू सांग कुठलं भजन करायचं. म्हणे आई. बसले तिथं ऐकायला. तिचा नमस्कार केला, साष्टांग धरला. महिला मंडळ. शेजारीन बाई कसं तरी होत, शेजारीन बाई कसं तरी होत ना, आंबेच्या दरबारी अंग भरून येतो, बाई देवीच्या दरबारी अंग भरून येतो. म्हटलं बाळलेलं लाकूड घ्यावं मजबूत, अंधारात न्यावी आणि अशी चोपावी ना, हिच्या अंगातली देवीच बाहेर निघाली. जगदंबा माझ्या जिजाऊ साहेबांच्या अंगात संचारली. जगदंबा झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या अंगात संचारली. जगदंबा सावित्रीबाई फुलेच्या अंगात संचारली. अहिल्याबाई होळकरांच्या अंगात जगदंबा संचारली. संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाईच्या अंगात जगदंबा संचारली. त्यांनी ढोंग केलं नाही, वास्तव जगताला सांगितलं. साकडं घातलं माझ्या जिजाऊ साहेबांनी. धर्माचं रक्षण करणारा पुत्र ते. जगदंबेने कौल दिला, प्रसन्न झाली. 9 वर्षाचं पोरग युद्धात पारंगत झालं. अवघ्या 13व्या वर्षात स्वराज्य स्थापनेला सुरुवात झाली. भोर तालुक्यामध्ये तरुणागड बांधला आणि त्या तरुणागडावरून स्वराज्य स्थापनेला सुरुवात झाली. मुठभर मावळ्यांना एकत्र घेऊन राजा शिवबा लढत होता. अवघ्या 13 वर्षाचं लेकरू जगदंबा खऱ्या अर्थाने जिजाऊला कळली. मग जिजाऊचे शब्द आहे, नमो आदिमाया भगवती
सिद्ध मूळ प्रकृती महालक्ष्मी त्रिजगती बया दारू घडाता दारू घड बया दारू घडाता दारू घड बया आणि त्याचबरोबर आपला नातू देखील त्याही पेक्षा तीक्ष्ण बनवला. धर्मवीर संभाजीराजे जिवंतपणे अंगावरची खालक ओढण्यात आली रे राजांची. काय हाल सहन केले धर्मासाठी. कधी व्याख्या कळल्या, कधी आले विचार नव्हत्या. मी अमक्या धर्माचा तो तमक्या पंथाचा जनसामान्यांमध्ये भांडणं लावली या लोकांनी कहर निर्माण केला. पण उपकार मानते मी सामान्य जनतेचे की ज्यांनी खरंच माणसाचा मानव ओळखला. सोलापूर सांगली येथे महाप्रलय झाला, पूर आला. कुणी कुणाची जात विचारली नाही, कुणी कुणाचा धर्म उच्चारला नाही. तिथे सगळे धर्मानी जाती हरल्या होत्या. फक्त मानवता धर्म जिंकला, कारण सगळ्यांनी एकमेकांना मदत केली वाचण्यासाठी. ही दयाळू प्रवृत्ती आमच्यात असली पाहिजे. सीमेवर संरक्षण करणारे नौजवान कोण कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे, कुणी विचारलं नाही. पण देश संकटात सापडला म्हणजे सगळे एकत्र येतात. परवाचं उदाहरण, माझ्या भाच्यानं, माझ्या बहिणीचा एकुलता एक मुलगा बॉन्ड्रीवर आहे. त्याच्या साहेबांच्या गाडीवर दगडफेक झाली 370 रद्द झाल्यावर. काश्मीरच्या प्रॉपर लोकांनी दगडफेक केली. साहेबांना मार जास्त लागला, ते कोमात गेले. तिथून विमानातनं त्यांना पुण्यात हलवण्यात आलं. आणि त्या 21 वर्षाच्या चिमुकल्याचा मला फोन आला, मावशी आमच्याही गाड्यांवर दगडफेक झाली ग, 15 ऑगस्ट पर्यंत हे काही थांबणार नाही. मी म्हंटल बाळा जप स्वतःला. थोडी माया निर्माण झाली माझ्याही अंतःकरणात. मी म्हंटल येतोस का घरी, तुला दुसरा व्यवसाय सुरू करून देईल बाळा, नको जीव धोक्यात घाल. ते 21 वर्षाच्या पोराचे उद्गार हे तुला शोभत नाही. कित्येक वर्षापासून समाजाचं कार्य करत स्वतःच्या संसारावर तुळशी पात्र ठेवून फिरली. आता एवढी स्वार्थी झालीस तू, फक्त माझ्याकडे बघून. जाऊ दे ना, माझ्यासारखे 1000 गेले तरी चालतील, पण केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घेतला. माझे डोळे उघडले आणि खरंच फार बरं वाटलं. मी तरी साऊंड सिस्टीम असते, मोठे मोठे बॉक्स असतात, इथं स्टेज असतं, अशी सुंदर गायक वादक मंडळी साथीला असते, इकडून फॅन लावलेले असतात, कार्यकर्ते सगळे सेवेत असतात. आणि मी म्हणते मी सेवा करते सेवा करते. अख्ख्या गर्वाचं पाणी झालं माझ्या. सेवा ही आहे. झोपू शकत नाही 24 तास ते नौजवान, झोपू शकत नाही. आणि चुकून डोळा लागला तर कधी आतंकवादी हमला करतील सांगता येत नाही. दगडाने ठेचून काढतात, गोळ्या घालतात, तलवारीने कापतात. आणि गेलेला प्रेत देखील सहजासहजी तसं फेकत नाही. जी अवस्था औरंगजेबाने संभाजी राजाच्या प्रेताची केली होती, तीच अवस्था आजही बॉन्ड्रीवर नौजवानांच्या देहाची होते. तुकडे तुकडे करून विखुरलेल्या अवस्थेत फेकले जातात. आम्हाला आहे काही घेणं देणं त्याच्याशी. आम्ही सुखात आहोत, आमचं ठीक चाललंय ना, मस्त चाललंय आमचं, जगाशी घेणं देणं नाही. आम्ही सुखात आहोत, नवरा कमवून आणतोय, आम्ही टेलिव्हिजन समोर बसलो आहोत, पोरं शाळेत जातात, सगळं व्यवस्थित चाललं, सणवार आरामात साजरे करतोय आम्ही. छोटं असो मोठं असो घर आहे आमच्या छतात डोक्यावर. आम्ही नौजवानांसारखे उघड्यावर झोपत नाही. आमचं बघितलं तर मस्त चाललंय. बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्यान बाली, 10x10ची खोटी संपलं. वरतून गाणं असतं साथीला, सजना तू मेरा मैं तेरी दुनिया से क्या लेना.
जेव्हा तुझ्या घरात आतंकवादी घुसतील ना तेव्हा कळेल तुला दुनिया सत्य आले ना. आणि म्हणून मला ते गाणं आठवतं देशभक्तीपर. असंख्य लोक आरोप घ्यायला लागले नको ती गाणी गाऊ नका, पण योग्य ती गाणी गा, त्याशिवाय समाज जागा राहणार नाही. आणि सगळ्या मंडळांना कळकळीची विनंती करते, किमान गणपती बाप्पाच्या स्थापनेला आणि नवरात्राच्या स्थापनेला तरी सात्विक रेकॉर्ड वाजू द्या आणि सात्विक कार्यक्रम करून आणा. देवाला आनंद होईल. देवासमोर भूक नाचली तर काय, मग आमच्या खाली लावण्यात काय बरं. प्रवृत्ती सुधारली पाहिजे ना, आणि त्यासाठी संत साहित्याची गरज आहे. ही एकात्मता जेव्हा आमच्यात निर्माण होईल तेव्हा आम्ही रामकृष्ण हरी या वाक्याचा उच्चार करण्याचे अधिकारी होतो. फार महत्वाचं वाक्य. ऐक्यता, समान दृष्टी आली पाहिजे. नाहीतर गळ्यात 100 माळा आहे, कुठल्या तरी संघटनेचे कार्यकर्ते आहात आणि सप्ताहामध्ये पण काही सूचना देतात, छे 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 त्यांना कशाला बोलवलं, आपल्या ग्रुप मधलं बोलवायचं ना. हा, जिथं तिथं पार्ट्यान ग्रुप केले रे ह्या लोकांनी. जे लोकांना आवडतं ते द्या, थांबवा हे सगळं. आमच्यातच एकी नसती तर लोकांनी कशा दृष्टीने बघावं आमच्याकडं. वारकरी संप्रदाय हा व्यापक दृष्टीचा आहे. आमचं अंतकरण संकुचित झालं केवळ स्वतःच्या स्वार्थापायी. परमार्थाकडे स्वार्थाच्या दृष्टीने बघता कामा नये. तुम्ही परमार्थाकडे व्यापक दृष्टीने बघा, कशाचीही कमी पडणार नाही, पण तुम्ही संकुचित झाला, संपलं. इथं चांगल्या चांगल्यांची वाट लागली, विसोबा खेचराची काय अवस्था झाली. आम्ही किस झाडकी पत्ती आहोत. मग का, कशासाठी संकुचितपणा. तो संकुचितपणा नाही होण्यासाठी खऱ्या संतांचं सानिध्य पाहिजे. आणि संत ते गुण काही नव्हे, फक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांच्याकडे जातात आणि प्रश्न विचारतात, गुरुवर्य संतांच्या अवतारामध्ये असंख्य लोक फिरतायत, नेमकं कुणाच्या सानिध्यात गेलं तर आमचा उद्धार होईल. संत म्हणायचं कुणाला, कुणाचे पाय धरू म्हणजे मला अदृश्य पांडुरंग परमात्मा आल्या जीवनात भेटेल. प्रश्न किती गोड आहे बघा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, फक्त वरवरचं रूप बघून अशा संतांना शरण जाऊ नका, तर त्यांच्या अंतरीचे सद्गुण बघा. आणि कसले सद्गुण, कसा काय ही व्यक्ती संत आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलले, जिथे अज्ञानाची दुर्गंधी पसरलेली आहे तिथे चंदनासारख्या ज्ञानाचा सुगंध घेऊन संत येतात. त्यांना साधू म्हणावा भंगाचे चंदनाचे.
संभाजीनगरात आहे, हे आपलं परम भाग्य आहे. सुंदर, खरंच सुंदर. म्हणजे तुमचं नाव घेऊन नाही सांगत, तर अप्रतिम चाल, मस्त सुंदर. महाराजांचा आवाज सुंदर आहे, ते विचाराने उंच आहे, प्रकृतीने उंच आहे आणि आवाजही उंच आहे. मस्त. साथीला अशोक चक्र, क्या बात आहे. ही सगळी मंडळी माझ्या खूप परिचयाची आहे, कारण माझ्या मिस्टरांचे हे सगळे फार जवळून मित्र आहेत. भगवान श्रीकृष्णाचं नाव आहे माधव आणि हे त्यांचे शिष्य. काय नाव बाळा? क्या बात है, ओम प्रकाश. किती छान. इकडे ओम प्रकाश ज्ञानाचा, पक्वादाच्या ज्ञानाचा प्रकाश ज्योत आपल्यावर टाकतोय आणि इकडे सरोज कमल, कमल कंदनी तरदोरी नांदणूक एकेची घरी पराग सेविती भ्रमरी एरा चिखलची उडे. हा कमळ इतका भारी असतो ना, चिखलात असतो पण चिखल लागू देत नाही. ही सगळी गुणवान मंडळी साथीला आहे. ही बाकीची ही सगळी टाळ वाजवत आहे मंडळी. यांच्याकडे माईक जरी सध्या गायला नसला तरी उत्कृष्ट अप्रतिम तुमच्या वाजवण्याने मला अजिबात डिस्टर्ब होत नाही. आणि सगळे संयमाने विनम्रपणे घेत आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित चाललंय आपलं. नाहीतर इतरत्र काय होतं, समाज जास्त असतो. नाव मोठं ऐकलं की लोक खूप येतात, म्हणजे बाकीच्यांना वाटतं माझंच ऐकायला लागेल. आवाज वाढव, तुला आईची शपथ आहे म्हणतात. म्हणजे धिंगाणाच. आता एखादा जर असा रफ अँड टफ आवाजाची कीर्तनकार असते तर निघून जातं. महिला कीर्तनकार म्हटलं की नॅचरली त्यांचा आवाज नाजूक असतो, ते कुठं तरी असं लपलं जातं ना. मग स्पष्टपणे लोकांना ऐकायला जात नाही, मग समस्त लोकांना पूर्ण ग्रुपला नाव ठेवलं जातं. पण ही विनयशीलता, हा नम्र भाव तुम्हाला कुठच्या कुठं घेऊन जाईल. समाधीच्या साथीला माझ्या मिस्टरांचा शिष्यच आहे आदिनाथ खिल्लारे. माझे मिस्टर म्हणजे असंख्य लोकांच्या परिचित आहेच. इकडे वारकरी संप्रदायातील नामवंत नाव, जे उत्कृष्ट संगीतकार, ज्येष्ठ संगीतकार, ज्यांनी जवळपास जेवढे वारकरी संप्रदायात नामवंत गायक तेवढ्या सगळ्यांना संगीत संयोजन केलं. जवळपास 500 ते 700 कॅसेटचं संगीत संयोजन त्यांच्याद्वारे झालं आणि मी तिकडे होते साक्षीला. परिणाम त्याचा हा झाला. या सगळ्या गोष्टी आपसूक येत नाही, त्या त्यागाव्या लागतात. संसाराचा परिपूर्णपणे त्याग करायचा नाही, नाहीतर बायका म्हणतील आता काय संसार सोडून द्यायचा का बाई. बायका फार पुढच्या असतात, असं साधं सुद्धा समजू नका यांना. फक्त या खाली बसल्यान मी उभी, फरक एवढाच आहे. नाहीतर ह्या माझ्या पुढच्या आहे. परवाला मी अशीच कीर्तनात गेले, भजन करा भजन करा म्हणलं. कीर्तन संपल्यावर एक मैत्रिणीला बोलत चालली होती, मोठी आली, कडक कपडे घातले, वाडीतनं खाली उतरली, बडा 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 बोलली, श्वास घ्यायला फुरसत दिली आणि आपल्याला म्हणती भजन करा. मैत्रीण माझी एवढं काय वाईट वाटलं, काय सांगितलं त्यांनी, चांगलं सांगितलं ना. काय म्हणे गुणगान गाते कालची पोरगी, मी लहानाची मोठी होताना बघितलं, मला सांगते भजन करा. म्हणे अगं मग तिने काय वाईट सांगितलं, दिवसभर शेतात काम करावं लागतं म्हणे. मग उद्या घे म्हणे तिला मक्काच्या गुणग्यात औषध टाकायला, मग काय तिला विठ्ठलाचं भजन कसं करायचं. फार पुढच्या बायका. म्हणजे आता नशीब आपलं एवढं चांगलं की आपल्या नवऱ्यांनी शेती सोडली, छोटा मोठा व्यवसाय इकडे शोधला, त्याचा वटवृक्ष झाला आणि आमचे दिवस चांगले आले महिला मंडळींचे. भाज्या निवडायच्या, फुटणी करायची, पोळ्या लाटायच्या, पोरांना डब्बा करून द्यायचा, त्यांना शाळेत पाठवायचं, नवऱ्याला कामाला काढून द्यायचं, येणाऱ्या बायकांना म्हणायचं फार थकले बाई, संपलं. ते बिचारा ओव्हर टाइम करून येतं. ही सोफ्यावर बसलेली असते, रिमोट हातात घेऊन मोठा एलईडी बघत दिवसभर सासू सुनाच्या सिरियल बघून डोकं खराब करते. आणि महादेवासारखा प्रांजळ नवरा असला तरी त्याच्यावर संशय घेते. संपलं का? त्याचा मोबाईल चेक करते नवरा झोपल्यावर, कुठं शाहरुख खान लागून चालला नवरा तुझा, कोण विचारतोय, आधीच कोणी कमी पडल्या, नको त्या संशयाने बुद्धीचं खूळ करून घेतलं. तेवढं नामस्मरणाला वेळ दिला तर देव बरी भेटेल. आमचे यांना बोलले त्यांना बोलले, हिचा मेसेज आला, तिचा फेक. जो नितांत तुझ्यावर प्रीती करतो, ज्याच्या आज्ञेशिवाय तू श्वास घेऊ शकत नाही, त्याच्यावर नितांत प्रीती करून बघ, राधा राणीचं स्वरूप निर्माण होईल. काय लवाडांच्या मागे लागलीस, राहू मानू नका, वास्तव सांगते. या पुरुषांसाठी जेवढे उपास तुम्ही केले ना, त्याच्यात 4% फक्त देवाची
चांगल्या नवऱ्यांचा करा, माळकऱ्यांचा तर नक्कीच करा. पण जे धूत आहेत रोज घेतल्याशिवाय झोप लागत नाही त्याला काय 7 जन्म मागायचं. वटपौर्णिमा मी पण वटपौर्णिमा करते. मला काय धर्माच्या विरुद्धातली समजू नका तुम्ही अजिबात. माझंही नितांत प्रेम आहे संस्कृतीवर. वटपौर्णिमा तुम्ही करा, पण एक सांगते, फक्त सूचना देते तुम्हाला. खुशाल 2 किलो दोऱ्याचं बंडल घ्यायचं, 1 किलो कुंकू घ्यायचं, उपाशी तापाशी वडाच्या झाडाला चकरा मारायच्या आणि वडाला विनंती करायची, वडापाव 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 खायचा, वडापाव नाही. वडाला साकडं घालायचं, मला प्रसन्न हो. पण हे सगळं व्रत करण्या अगोदर आपल्या नवऱ्याला एकदा विचारायचं. सगळं तयार होऊन ताट घेऊन तुम्ही निघाल्या की ते हॉलमध्ये बसलेले असतात प्रत्येकीचे महादेव. मग सहज त्यांना विचारायचं, एक्सक्यूज मी, तुमच्यासाठी उपवास केलाय, 7 जन्म मागू पाहू तुम्हाला इथून पुढचे. त्यांनी हो म्हणलं तरच आगाऊपणा करायचं, नाही तर बंद. सगळं बंद. नाहीतर तुम्ही इकडे उपास करू करू मारायला आले, हे दुसऱ्याच व्हॉट्सअपवर दुसरी बंद नाही जाणार. सख्या श्री कृष्णाला वरलय मी, सबंध आयुष्य नामस्मरणात खर्च केले. लोकांनी टीका केल्या, नावं ठेवली. बिना पतीची कशी राहणार, एवढं तारुण्य कसं सांभाळणार, रूपवान दिसते, हिला कुणाचा धाक नाही, आई बाबा काही बोलत नाही, सासू सासऱ्यांनी टाकून दिली, राजाची स्नुषा असून एकटी संत साहित्यामध्ये नाचत फिरते, लाज नाही हिला लाज. विनम्रपणा धारण करत त्या मीराबाईने उत्तर दिलं, माझ्या सख्या श्री कृष्णावर माझी किती नितांत प्रीती आहे, ती जनसामान्यांना काय करणार. मन लगे हरी से प्रेम ये दुनिया क्या जाने. तुकोबरायांनी पहिलं उदाहरण सांगितलं. संत ते कोण, चंदनाच्या झाडाची उपमा साधूस केली. किती गोड. लोक म्हणतात झाड हे जड आहे, संत जड आहेत का, तर चंदनाचा गुण घ्यायचा आहे, संबंध अवयव घ्यायचे नाही. सिद्धांताची पूर्तता करण्यासाठी संतांनी संसारातले दृष्टांत दिले, तेव्हा आम्हाला सिद्धांत कळतो. तर चंदनाच्या झाडाची उपमा का दिली. येणाऱ्या साधकांनी तुकोबरायांना प्रश्न विचारला, संतांना चंदनाच्या झाडाची उपमा का. तुकोबराय बोलले, चंदन सुगंधी आहे आणि संतांकडे ज्ञानाचा सुगंध आहे, म्हणून संतांना चंदनाच्या झाडाची उपमा. समोरचे काही असे नव्हते फक्त नाव बघून कीर्तन ऐकायला येणारे, ते नितांत वारकरी संप्रदायावर प्रीती करणारे होते. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, फक्त चंदन सुगंधी आहे का, मोगरा सुगंधी आहे, जाई जुई चमेली रातराणी गुलाब चाफा एवढे सगळे फुलं सुगंधी आहे, मग या वनस्पतीची उपमा न देता फक्त चंदनाच्या झाडाची उपमा संतांना देण्याचं कारण काय. तुकोबराय बोलले, बाकीची झाडं सुगंधी जरी असली तरी सुगंध देण्याची प्रवृत्ती बाकीच्या झाडांच्या स्वभावात नाही, आणि चंदनाचं मात्र तसं नाही. संताने सरता
रहित जीवन जगणारे आहोत. चंदनाचे काही दोष लक्षात आले तुकोबारांच्या विचार केला तर. चंदनाचा गाभा घ्यायला गेल्यावर तिथे विषारी सर्पांचं वेष्टन असतं, विळखा काढून बसलेला असतो साप. माणसाचं जीवनही संपू शकतो तो साप चावला तर. चंदन हा गुणांनी शीतल आहे आणि विषारी सापाला त्या शीतलतेची अपेक्षा असते म्हणून तो विळखा घालून बसतो. हा अवगुण आहे चंदनाचा. दुसरी गोष्ट, सगळ्या झाडांना जरी चंदन सुगंध देत असला तरी चंदनाच्या बागेत दोन प्रकारची झाडं असली तर त्यांना सुगंध प्राप्त होत नाही. ती झाडं म्हणजे पहिली आहे केळी आणि दुसरं आहे वेळू. केळीला गाभाच नाही आणि वेळूला वितीवर गाठी आहे, त्यामुळे या दोन झाडांना चंदनाचा सुगंध प्राप्त होत नाही. म्हणजे भेद आला. संतांचं तसं नाही, भेद विरहित नितांत प्रीती करतात. आणि तिसरा अवगुण, चंदनाने इतर झाडांना सुगंध दिला पण स्वतःचं रूप दिलं नाही. संत स्वतःचं रूप प्रदान करतात. या उणिवा लक्षात आल्या म्हणून पहिल्याच चरणामध्ये दृष्टांत बदलला, तो म्हणजे परिसा नाही हीन कोणी अंग. पहिला दृष्टांत परिपूर्णपणे बाद करायचा नाही, त्याचा गुण घ्यायचा संतांचं तादात्म्य पटवून देण्यासाठी. आणि दुसऱ्या दृष्टांताचा देखील गुण बघा. परीस काल्पनिक धातू आहे, अजून कुणाला भेटला नाही, मिळाला नाही. परीस धातू ग्रंथाद्वारे आपण ऐकला, गोष्टींमध्ये ऐकला, पण तुम्हालाही सापडला नाही, मलाही सापडला नाही. आणि जर मला सापडलाच कदाचित तर मीही मोदक हॉटेलच्या ठिकाणी एक शुद्ध शाकाहारी हॉटेल करेन. कारण परिसाची किमया आहे. परीस लोखंडाला सोनं बनवतो. संतांना परिसाची उपमा देण्याचं कारण संत ही जनसामान्यांची उंची वाढवतात. लक्षात आलं का? जनसामान्यांची उंची, वारकऱ्याला कुठेही जाऊ दे काय मान सन्मान असतो. या ताई, या बाबा, या महाराज, या माऊली. तसं आपल्या दुसऱ्यांना म्हणतात एखादं बिनमाळीचं असू द्या बरं तरी उभं करतील का. चोर म्हणून बदलले काही लोकांनी, रात्री पाणी मागायला गेले. पण ह्या माळीची, या फेट्याची, या टोपीची फार क्षमता वेगळी आहे. अर्धा रात्री कुठेही गाडी बंद पडली तरी आम्हाला भीती नाही. आणि महाराजांच्या गाड्या बंद पडतात, त्या पडतात बंद. आणि एका वर्षात आता खूप अनुभव घेतला तरी लोकांच्या पोटात गोळे उठतात. महाराजांना रेशमी कपडे, महाराजांना एवढी मोठी गाडी, काय करायचं हो महाराजांना, काय करायचं. मग का दारुडे श्रीमंत करायचे तुम्हाला? थोडं नुसतं. एक दारू विकणारा 2 वर्षात करोडपती झाला, याच्या बापाचं काहीच केलं नाही. आणि एका महाराजांना 25 वर्ष कीर्तन करून 1.5 लाखाची सेकंड हँड सुरा झालेली इंडिका घेतली रे. घाटात 3दा बंद पडते. ते महाराजांना टोचून देतो, वा तुमची मजा आहे, गाडीत फिरताय तुम्ही, मग तुझी काय सजा आहे ते सांग ना. बिघडलं कुठं? अलीकडे एक ठोकांड पसरलंय. कुठल्याही नामवंत महाराजाला फोन करायचा, त्याला झाप झाप झापायचं, त्याची क्लिप रेकॉर्ड करायची, सोशल मीडियाद्वारे व्हायरल करायची, सांगायचं एवढा मोठा महाराज पण त्याला झापला. काल माझ्याही तावडीत सापडला एक. तो म्हणाला तुम्हाला काय करायचे एवढे पैसे? म्हटलं तसं नाही येते, एवढा लांबचा प्रवास, गाडीचा खर्च, बरोबरच्या लोकांचा खर्च, हे सगळं असतं. एकही टोल आम्हाला पैसे सोडत नाही, कारण आम्ही मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, सरपंच नाही, आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही. आम्ही प्रामाणिक आहोत आणि प्रामाणिक माणसाला एकही गोष्ट चुकत नसते. राजा माफ कर, तुला त्रास होतोय पण आम्हाला घ्यावं लागतं काही गोष्टी. तो मला छे एवढे काय करायचे? मग मला उदाहरण दिलं त्याने. आमच्या भागात म्हणे मास्तर लोक 3000 घेतात आणि महिनाभर काम करतात पोरांना शिकवण्याचं. म्हटलं युक्ती सांगते. म्हणे कसली? म्हटलं मास्तरच्या नोकरीला राजीनामा द्यायचा, माझ्या संस्थेवर यायचं, 2 वर्षात त्याला कीर्तनकार करते, घ्यायचे 25,000 एका कीर्तनाचे. सोपं आहे ना? चांगली कामं केल्यावर लोकांच्या पोटात गोळे का उठतात? तुम्ही कालच्याही कीर्तनात ऐकलं दराडे साहेब की यांची पाकिटं भरा. मी पुन्हा सांगते, खरंच भरा. मी एवढ्यासाठी सांगते की चांगली कामं करणारी लोक श्रीमंत बनवा. बकवास वादक श्रीमंत झालाच पाहिजे. विहिरीकरी बाबा 2 व्हीलरवर वाजण्यात आली पाहिजे, बुलेट घेऊन आल्याच पाहिजे. लोकांना कळू देत ना चांगलं काम केल्यावर माणसं श्रीमंत होतात. अरे चांगली कामं करणारी लोक मधुकरी भेटत नाही म्हणून वडापाव खाऊन घाटावर दिवस काढतात आणि गद्दारांनी तुमच्या
प्रॉपर्टी विकून तुमच्या प्रॉपर्टीवर बंगले बांधून परदेशामध्ये पैसा गुंतवला, तुमच्या स्वतःच्या लेकरांनी शेतं विकले, त्यांच्या हॉटेलात दारू प्यायले, तेव्हा तुमचं अंतःकरण धजलं नाही? ही रीत आहे? याला तत्व म्हणतात, याला नीती म्हणतात, याला न्याय म्हणतात. हर एक साधू श्रीमंत झालाच पाहिजे, जेणेकरून येणारी पिढी हरिपाठ पाठ करायला लागेल. कसा प्रचार प्रसार होत नाही? कसा होत नाही? तुम्ही टाळ्या वाजवल्या, मला फार बरं वाटलं. काही काही लोक असे हायब्रिड जोडीच्या धसपटासारखी बघतात माझ्याकडे, असं वाटलं. त्यांना तो काय बोलती? हा, वैराग्याची शिरोमणी, वैराग्याची शिरोमणी तुकोबाराय ज्ञानोबाराय हे त्यांना शोभलं, आम्ही ते करू शकत नाही आणि आम्हाला जग माफही करू शकत नाही. घर सोडलं की गाडीला खर्च, सगळ्या गोष्टींना खर्च. आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही काही संन्यासी नाही आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी ग्रंथच्या ग्रंथ पठण करावे लागतात. या गोष्टी सहज प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. ज्ञानाचा सन्मान झालाच पाहिजे, ही भारतीयांची संस्कृती आहे. पण आजही औरंगजेबाच्या औलादी ती मानायला तयार नाही. कारण या संभाजीनगराचं पूर्वीचं नाव होतं खडकी. औरंगजेबाला खडकी नाव मिटवलं, औरंगाबाद नाव केलं. कुठल्या कलेवर प्रेम नाही, कुठल्या संस्कृतीवर प्रेम नाही, आध्यात्मिक ग्रंथांवर प्रेम नाही. लोक धसकट झाले, लोकांच्या भावना मरगळल्या आणि कपटी लोकांना हेच हवं असतं. संगतीकरण काळाची गरज आहे. सत्य काय लोकांच्या समोर गेलं पाहिजे आणि हे सगळं घडून आणण्यासाठी पैसा पाण्याची गरज असते. आज तुम्ही पैसा खर्च केला नसता तर वॉटरप्रूफ मंडप इथं असता का? नाही. ही साऊंड सिस्टीम आली असती का? नाही. हा भव्य गुणकारी लोकांचा गट आला असता का? नाही. जिथे तिथे तुम्हाला पैसा लागतोच, तुम्ही जीव कशाला देता? धर्माच्या कार्यासाठी करणार खर्च कमी नाही पडणार, नाही कमी पडणार. पांडवांनी धर्मकार्य सांभाळलं म्हणून 5 पांडव असूनही विजय त्यांचा झाला. धर्माच्या विरोधात कौरव गेले, 100तलं एकही वाचत नव्हतं, 5मधलं एकही मरत नव्हतं. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. आणि म्हणून वास्तवाला शरण जा. मी माझ्यासाठी बोलत नाहीये ह्या गोष्टी, पण तुमच्या फक्त लक्षात आणून देते. जे काहीही विचित्र गोष्टींचं सोशल मीडियाद्वारे तुम्ही जे व्हायरल करतायत त्या गोष्टींची चीड येते म्हणून की पण सत्य जाणायला शिका राजांना. आम्हाला धर्मकार्य केल्याने कसलीही कमी पडणार नाही. आज तागायत ज्यांनी ज्यांनी देवावर विश्वास ठेवला. माऊली तुम्ही गणपती बाप्पाचं मंदिर इकडे स्थापलं, गणपती बाप्पावर तुमची नितांत श्रद्धा आहे. अक्षरशः तुमच्या भोजनालयाला हॉटेलला नावही मोदक आहे. किती छान. आणि फक्त नाव मोदक आहे त्यात नवल नाही तर ते शुद्ध शाकाहारी आहे, हे महत्वाचं. नाहीतर हॉटेलला नाव असतं ज्ञानेश्वर कृपा आणि मध्ये कोंबडे कापले जातात. ही स्वप्न होते ज्ञानोबारांचे. मग दुसरं नाव द्या ना त्याला, किंवा नावाचं तरी इज्जत राखा. इथून आमच्या प्रपंचाची सुरुवात आहे. तेव्हा अदृश्य पांडुरंग परमात्मा हृदय साठवणं काही गोट्या ठेवायचा मर्यादित, नगरसेवक आपल्या एरियापुरता मर्यादित, आमदार तालुक्यापुरता मर्यादित, खासदार जिल्ह्यापुरता मर्यादित, मुख्यमंत्री राष्ट्रापुरता मर्यादित, पंतप्रधान देशापुरता मर्यादित, राष्ट्रपती देशापुरता मर्यादित. हरीचा भक्त कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ दे, जगात त्याचा सन्मानच होईल. आणि उघड उदाहरण आहे स्वामी विवेकानंद. गीतेचा प्रचार प्रसार करायला गेले, एक वाक्य बोलले, माझ्या बंधू आणि भगिनींनो, संबंध जगताचं काळी जिंकलं या राजाने. हा अधिकार साधू संतांचा आहे. दर्जा वाढवण्याचं, किंमत वाढवण्याची कार्य या संतांनी केलं. आमच्या नावाला, आमच्या जगण्याला अर्थ निर्माण करून दिला. आणि म्हणून तुकोबारायांनी उपमा दिली साधूला, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. परिसाचा विचार केला, तिथेही अवगुण लक्षात आला. परिसानी लोखंडाला सोनं बनवलं पण स्वतःचा गुण दिला नाही. परिसानी लोखंडाला परीस नाही बनवलं. संतांचं तसं नाही. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपल्या पदी वैसविले आपल्या सारखे करीती तात्पर. हे संतांचं मुख्य कार्य आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेवची होतो अखंडवदनी व देतो. ज्ञानोबा माऊली तुकारामाचं भजन का करावं? अर्थ असेल ना त्याला काहीतरी. बऱ्याच बायका वारीला जातात, तुम्ही देहूवरून आळंदी वर्ण असंख्य गर्दीत तुम्ही चालत असतात. काही भजन करत चालतात, काही थकल्यावर ट्रक मध्ये बसतात, काही पायी चालतात, काही म्हणतात मी 1 मिनिटभर गाडीत बसले नाही. खरंच खऱ्या अर्थाने वारी केली. काही बिस्किट चॉकलेट गोळा करत चालतात पुढे.
एकीला म्हटलं कशासाठी जाते वारीला? काही बाई लोक व्यापक इथं कोणी फुकट चारणे देत नाही. वारीला गेली की मिनरल वॉटर काय, बिस्किट काय, चॉकलेट काय, फुकटाचं खाणं काय, खाण्यासाठी वारी असते. करताय हे महत्वाचं. काही करा पण करा, पण जे निखळ नितांत प्रीती करणारे असतात ते त्या वारीच्या मार्गस्थ झाल्याबरोबर वारीला त्या मार्गाच्या पाया पडतात आणि मुखार विंदातनं हवेत आवाज अस्तित्वात असतो आणि तो आवाज म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. विश्वातला हर एक कण तुकोबारायसारखा ज्ञानोबारायसारखा भासतो एवढं मनापासून भजन केलं जातं. सामर्थ्य आहे संतांच्या भजनात. हेही उदाहरण त्यांना कमी वाटलं. पोलिसांनी लोखंडाची किंमत वाढवली पण स्वतःचा गुण दिला नाही. संतांनी जनसामान्यांना संत बनवलं हे उदाहरण कमी वाटलं म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तिसरं उदाहरण साधूची लक्षणं सांगण्यासाठी आणखी दोन उदाहरणं तुकोबारायांनी दिली. पहिलं उदाहरण दीपा नाही पाठी पोटी अंधकार. तिसरं आणि चौथं उदाहरण सर्वांगी साखर अवघी गोड. क्रमशः तिसऱ्या उदाहरणाकडे आपण वळूया. दिव्याचं महत्व जगद्गुरु तुकोबारायांनी संतांचा तादात्म्य जुळवून देताना वापरलं. इथे ते सांगतात अज्ञानरूपी अंधकाराच्या ठिकाणी ज्ञानरूपी दिवा जर गेला तर अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होईल आणि ज्ञानाचा प्रकाश पडेल. म्हणून संतांना उपमा दिली ती दिव्याची. उपमा किती गोड दिली आहे बघा. जिथं अज्ञानाची दुर्गंधी आहे तिथं ज्ञानाचा सुगंध घेऊन संत जातात चंदनाच्या रूपाने. जिथे दर्जाहीन आहे तिथं पैसाचा अवतार घेऊन संत जातात दर्जा वाढवण्यासाठी.
तिथं ज्ञानाचा प्रकाश घेऊन संत जातात. किती सुधारणा माझी एरवी नाही जगद्गुरु म्हटलंय तुकोबारायांना. अलीकडे कुणी जगद्गुरु आहेत? कुणी जगद्गुरु पदव्या नाव मी मगाशीच बोलले. ठिकाणी पदव्या मिळतात. मला परवा चाकणवरून फोन आला. ते म्हणाले तुमच्या नावाची पत्रिका छापायची आहे. मग सगळ्या कीर्तनकारांनी आपापल्या पदव्या टाकल्या. तुम्हाला काय पदवी देऊ? टीव्ही स्टार, रेडिओ स्टार, कॅसेट स्टार, कीर्तन स्टार, काय पदव्या? म्हटलं सगळे स्टार काढून टाका आणि फक्त माझं नाव घ्या. तेवढी कसं काय? म्हटलं मी एकटीच थोडी आहे. जनाबाई मुक्ताबाईच्या एवढं कणा एवढंही कार्य मी अजून केलं नाही. तर मला कशाला कुठल्या उपमा देता? म्हणजे कदाचित एखाद्या संघटनेचे अध्यक्ष असाल ना तुम्ही. मी म्हटलं हे सोडूनच मी देवाला मागितलं. आणि काय मागितलं तुम्ही देवाला? म्हटलं जे संत देवाला मागतात तेच मी देवाला मागितलं. म्हणजे काय मागितलं? म्हटलं प्रमाण देऊ का? म्हणे द्या. फोनवर प्रमाण ऐकवलं. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. श्रेष्ठ पद आहे. अजून एक सांगू, मी थोडीशी एक्स्ट्रा आहे वागायला. म्हणजे सगळे घरातले कंटाळलेत ना. जब ऐका मला नेहमी म्हणतात ना, तर गावात इकडे तिकडे फिरलं की सगळ्या म्हणतात ताई तुम्हाला टीव्हीवर बघितलं, ताई असंख्य दिवसापासून तुमच्या कॅसेट ऐकल्या, ताई तुम्हाला मी आकाशवाणीवर ऐकलं, ताई प्रत्यक्ष बघण्याचा योग आला, चला ना माझ्या घरी. मी म्हणते आता फार थकलो, पुन्हा कधीतरी. एखादी बाई आग्रह करते चला ना तुमचे पाय माझ्या घराला लागू द्या. म्हणलं असं काय माझ्या पायात? माझ्या घरच्यांना विचार माझ्या पायाला किती कंटाळ येते. हे वास्तव थोडा फुटक्या तोंडाचा स्वभाव आहे माझा. बाप जरी चुकलं तरी तुमचं चुकलं आणि माझं जरी चुकलं तरी आय एम सॉरी. तिथं मी टेन्शन घेत नाही. माझा इगो समोर जाळते मी तिथे. काय माणूस आहे, चुकीचा पुतळा आहे, तो चुकणारच. ती मान्य केली पाहिजे. आम्ही शहाणे गाव बदल ही कुठली रीत हो? कुठली रीत ही? यांनी काय नम्रपणा काय शिकतील लोक आमच्याकडनं? आमचं चुकलं तेही विनम्रपणे मान्य केलं पाहिजे आणि समोरच्याचं चुकलं तेही लक्षात आणून देण्याची दानत आमच्यात असली पाहिजे. मग बघा किती जगण्याला मजा येते. काय नाही, काही झालं तरी आम्हाला भित्रेपणाची सवय लागली. तोंडावर वा 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 वा, तुम्ही फार चांगले, तुम्ही फार चांगले, तुमच्यासारखं कोणीच नाही, तुम्ही म्हणून आम्ही घडलो. ते निघून गेलं की त्याचं काय खरं आहे? तात्पुरतं म्हणावंच लागतं. ही माणुसकी एखाद्याकडनं फायदा होत असले तर साहेब म्हणजे आमच्यासाठी देव माणूस, हाच देव, हाच कृष्ण, हाच राम. जर आमची चमडी काढली यांना चपला शिवल्या तरी उपकार फिटणार नाही. साहेब निघून गेले की दादा एक नंबरचा धूर्त माणूस, अजिबात विश्वास ठेवायचा नाही. गरीबाची मुंडकी मोडली मग मोठा झाला. पण करता काय, आपल्या पोटा पाण्याचं मुस्काळ फोडलं पाहिजे त्याचं. किती तोंड देखले गोष्टी. कधीतरी सत्याची कास धरा, कधीतरी सत्य धृतराष्ट्राच्या चाली सोडा. त्या जास्त काळ टिकणार नाही, कारण लोक आता गोट्या खेळत नाही, शिकलेले निघालेत लोक. उगाच आम्ही काहीच घेत नाही, आम्ही काहीच घेत नाही, आम्ही काहीच घेत नाही. 2-2 क्विंटलचे आठवडे बांधून त्यांच्या त्याला काही कुणी नाही रे कुणाचे, कुणी नाही रे कुणाचे. शेवटी एकले जायचे. मग 4 क्विंटल गहू कोणासाठी न्यायचे? नाटक नकोय. धृतराष्ट्र
धृतराष्ट्र फार बदमाश माणूस. संबंध गीतेमध्ये एकदाच बोलला पण सगळे कामाला लावून दिले. आणि सुरुवातीलाच बोलला, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. संजया सांग, कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये पांडूच्या पुत्रांचं आणि माझ्या पोरांचं काय चाललंय. अर्जुन बिचारा भोळा. भगवान श्रीकृष्ण माझे युद्धास्त्र ठोक मार त्यांना, मी आहे ना तुझ्या बाजूने. जे धर्माच्या कार्याच्या नीतीच्या विरुद्धात जातील त्यांना जगण्याचा अधिकार नाही. मारणारा मी, निमित्त पात्र तू, धनुष्य चालव. अर्जुन है माझे कसे मारू, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणतील, माझे सगळे माझे. म्हणे कोण आहे तुझं. म्हणे काका आहे माझा, काका. भगवान श्रीकृष्ण म्हणे काका नाही, धोका आहे तो, धोका. सगळ्यात लबाड नातं काकाचं. माफ करा, इथं कोणी काका पुतणे बसले असतील तर त्यांची माफी मागून बोलते, पण नंबर 1चं धूर्त नातं काकाचं. आपली पोरगी 3ऱ्या नंबरने पास झाली, घ्या पेढे, माझ्या पोरीचा 3रा नंबर आला. पण सख्या भावाची 1ल्या नंबरने पास झाली, तिला काय काम होतं, 4 तर ट्युशन होती. आता कशाला प्रभात गोळा उठला. सख्या भावाची आहे ना तुझ्या, मग कर कौतुक. पण काकाला काकी सुधारू देत नाही. ही काकी कुठल्या विद्यापीठात शिकली माहित नाही मला. विधभर शिल्लक जाऊ देत नाही. सख्या दिराला 3दा मापायला लावती, तंटामुक्ती अध्यक्षाला गावाकडं. गावाकडचं शेतातलं म्हणतं ते औरंगाबादला राहतात. त्यांनी 3 मजली घर बांधलं, त्यांचं खूप चांगलं झालं. पोरं शिकले, पुणे मुंबईला नोकरीला गेले. सुना शिकलेल्या मिळाल्या, त्याही नोकरी करता. आपण 30 शेती सांभाळी, आपली अजून दैन आहे. त्यांना म्हणावं द्या ना विधभर शिल्लक. ही काकी त्यांच्या हवेत बसून काकाला सांगते, तुम्ही काय पहिल्या बापाचे का, मोजा. ए काक्यांनो, काय कमी केलं गो देवाने तुम्हाला. हा देव देऊन विसरला काय, माझ्यावर घेऊन जायचंय का. मी तर म्हणते पाकिस्तान आमच्यावर हमला करतो, काही चुकीचं करत नाही. तो दुश्मनाचे आपला. दुश्मन असेच वागतात. आधी आपले सांभाळा. आपले फार बदमाश आहेत, कधी घात करतील सांगता येत नाही. आपलं सख्ख सांभाळायचं आधी. सख्खी बहीण आपली दिवाळीला घरी आली, 5 तोळ्याचं गंठण तिच्या गळ्यात दिसलं की मोठी बोट मोडायला लागते. पप्पानी हिला जास्त हुंडा दिला, हिच्या गळ्यात 5 तोळ्याचं, मला 2च तोळ्याचं. पप्पानी असा भेद नाही करायला पाहिजे. तिचं नशीब आहे राहणाऱ्याने, वाईट वाटून घेऊ नको. आणि म्हणून तो नेहमी एक शायर फार गोड बोलून गेला की आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाए. ज्या नवऱ्याला वाटतं मला बायको सती सावित्री भेटली, तिच्यातली अवकाशा जागी करायची असेल तर 2 महिन्याचा पगार मायबापाला देऊन बघा. तिच्या अंगात देवी संचालित, मला कशाला करून आणलं, माझ्या बापाने हुंडा दिला नाही का, रॅक आणलं, घड्याळ आणलं, तुम्हाला कपडे दिले, 3 पीस घेतला, जेवढे वटके साथ आले होते, तुमच्या लग्नाचा मिरवणुकीचा घोडा पण माझ्या बापाने दिला होता, आणि तुम्ही आई बापाला पैसे नसेल मग मला आणलीच कशाला करा. हे पण बिचारा बायकोचं नव्हतं. एक नकता दूजा नकता सब नकती का मेला, उसमें गया एक नाक वाला, वो भी बन गया नकती का चेला. ते म्हणलं तू म्हणशील तसं, रागवू नको, सोडून जाऊ नको, आधीच बायका भेटत नाही, पैसे. बिन लग्नाच्यांना बिन लग्नाचं राहावं लागतंय. मला लग्न झालेला कोणती आई तुझी आरती करतो. जय देव जय माझी बायको, तुझे जे सांगशील तेच मी ऐको. जय देव करणार काय. इथं जो तो पारतंत्र्यात आहे राजानो. आमदार जरी असले तरी ते तालुक्यासाठी असतात, घरात आजची नाही. दुखणं जास्त अनुभवाच्या काढ्या आहेत. साहेब सांगतील तसं अंक करा रे, तंक करा रे, भात गेला का, वरण गेलं का, ह्या पंक्तीला पाणी द्या.
200 पोरं लबालबा वागत असतात साहेबांपुढे. साहेब त्याच वजनात घरात घुसतात आणि जसं पोरांना बोलतात तसं घरात बोलायला जातात साहेब. पाहुणे आले रे, कोण आहे घरात? गरम पाणी आणा, कॉफी आणा, त्याच्यात साखर टाकू नका. आत पटकन भांड्याची आहे, तुला काय म्हणतोय? भांड्याची म्हणते, हा हे तर सोडलं गल्लीला, मी पण लोकांची सेवा करू का? पाहुण्यांना दिसणार नाही, फक्त साहेबांना दिसेल अशा ठिकाणी पोझिशन घेतली. पण त्याची मम्मी एका डोळ्याचा बटाटा करून त्या बंड्याच्या पप्पाकडे बघते, साहेबांकडे. कमरेवर हात ठेवते, प्रश्न विचारते, काय म्हणाला? काय म्हणाला? काय माहिती तुम्हाला? हे म्हणतो, काही नाही, माझा लायकीच कामे नेले चित्त नेदी अवलोक बहुआने पाहे कागा सासुर असे मज किडे भगवंता आपुल्या सत्ता स्वाधीनता नाही. माझी सत्ता माझ्या हातात नाही रे, या पारतंत्र्याचा कंटाळा आला. म्हणून तर वर्षभरात एकदा माहेरी येऊन परिपूर्णपणे स्वातंत्र्याचा अनुभव घ्यावा असं वाटतो. म्हणून आषाढी कार्तिकेची वारी. हे संत साठी जगद्गुरु तुकोबारायांनी तिसरं उदाहरण दिलं. संत हे दिव्याप्रमाणे आहे, अंधाराच्या ठिकाणी दिवा लावला तो प्रकाश देतो, तसे संत ज्ञानरूपी प्रकाश आम्हाला देतात. पण दिव्याचेही काही अवगुण लक्षात आले. जसे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, दिव्याचे अवगुण. इलेक्ट्रॉनिक दिव्याचं उदाहरण इथे घ्यायचं नाही. जो देवाच्या समोर ठेवतो, तेल आणि वातीच्या जीवावर जळतो, त्या दिव्याचं उदाहरण ज्ञानोबा देतात. जीवने शिंपीला तिरपिडी विझीला प्राण सांडी लागला तरी काळी उडवणे. अवगुण आहे हे दिव्याचे. दिवा जळतोय, त्याच्यावर जर पाणी शिंपडलं आपण तर तो तिडपीड करायला लागतो. प्रयोग करून बघा घरी गेल्यावर. विझीला प्राण सांडी, हवा लागली तर विझून जातो. लागला तरी काडी उडवणे. कापसाच्या गंजीला लागला तर काडी ही शिल्लक ठेवत नाही. कसे संत आहेत का? नाही. दिव्याचे हे अवगुण लक्षात आले. आळूमाळू प्रकाश करी ते तुलेनी उबारा धरी, हे अवगुण आहे दिव्याचे. आणि ह्याच्यावर जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला तेव्हा त्यांनी प्रकाश देण्याचा तेवढा गुण घेतला, बाकीचा दृष्टांत परिपूर्णपणे बाद केला. गुण घेतला, अवगुण बाद केले. पण संतांच्या गुणाची पूर्तता करण्यासाठी दुसऱ्या चरणामध्ये चौथं उदाहरण दिलं, आणि ते म्हणजे सर्वांगी साखर आवली. हे उदाहरण परिपूर्ण आहे. साखरीचा कुठलाही कण घेतला आणि चव चाखली ना तर ती गोडच लागते. तसं बाकीचं नाही. हापूस आंबा गोड आहे, पण तो सर्वांगाने गोड आहे असं नाही. जिकडून गारपिटा झाला तिकडून तो आंबट लागतो किंवा सडतो, कुजतो, खायच्या कामाचा नाही. द्राक्षांचंही तसंच आहे, केळ्यांचंही तसं आहे. कार्बनने पिकवलेली फळ तर चवच देत नाहीत. साखरेचं तसं नाही. विज्ञान युगामध्ये ऊसाच्या रसावर विशिष्ट प्रक्रिया होऊन शुद्ध ती साखर तयार झाली. त्याचा सूक्ष्मातला सूक्ष्म कण घेतला आणि कुठलाही चाखून बघण्याचा प्रयत्न केला तरी तो गोडच लागणार. हे उदाहरण परिपूर्णपणे फिट्ट बसलं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगात आणखी उदाहरण द्यायचं. त्या साखरेची चव चाखण्यासाठी क्राम क्रोधादी मोहादी विकार सगळे नाहीसे झाले पाहिजे. तो मोहच आम्हाला सुधारू देत नाही. खरं सांगते तुम्हाला, तुम्ही माझ्यापेक्षा सोज्वळ आहात, तुम्ही माझ्यापेक्षा तात्विक आहात, तुम्ही माझ्यापेक्षा अभ्यासू आहात, तुम्ही माझ्यापेक्षा कष्टाळू आहात, तुम्ही माझ्यापेक्षा श्रद्धाळू आहात, पण जी अहंता आमच्या पाठीशी लागली ती सुधारू देत नाही. आणि म्हणून मी ज्या सुखात सुख मानते तिथं तुमचं मन लागत नाही. हरिपाठामध्ये बायका झोपताना बघितले मी. हरिपाठात 20 मिनिटाचा हरिपाठ तरी बायका डुलक्या घेतात. आता 2 तासाचं कीर्तन तरी बायका पेंगतात. आज पेंगल्या नाही कोणी, नशीब नाही तरी हा चालतं मधून तेवढं चालू शकतं. आता पण तुम्ही चिंता नाही ऐकताय, फक्त टाइमपास ऐकत नाही. ही कौतुकास्पद गोष्ट आहे का? सगळ्यांसाठी जोरदार काय अभंग
संभाजीनगरातली आहे, ज्या संभाजीनगर मध्ये शास्त्र शुद्ध कीर्तन ही लोक ध्यान देऊन ऐकतात. त्या बात ही ऐतिहासिक नगरी आहे, ती शान आम्हाला वाढवायची आहे. हा संभाजीनगर जिल्हा म्हणजे शिवरायांचा जिल्हा आहे. वेरूळ हे मूळ गाव शिवरायांचं आहे. भोसल्यांची सुरुवात तिथून झालेली आहे. जिजाऊ साहेब पश्चिम महाराष्ट्रात गेल्या, तिकडे संसार थाटला, स्वराज्य तिकडे स्थापन केलं आपल्या मुलाच्या मदतीने. पण मुख्य आधार ऐतिहासिक नगरी या संभाजीनगराची आहे. हे केवढं भूषणावह आहे. इतिहास वाही देतो आम्ही ऐतिहासिक नगरीतले आहोत आणि त्याच्यामुळे आमची जबाबदारी आहे संत साहित्याचं जतन करणं. ते सांभाळलंच पाहिजे. पण आम्ही का सांभाळत नाही? कारण आम्ही आमच्या मधलेच दोष बघतो. भाऊ असा, बहीण तशी, बाबा चुकले, आई चुकली, मी असं करणार नव्हते, तो तसं होणार होता. ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीचा दोष आहे. एखाद्याला स्वीकारलं तर गुण दोषासहित स्वीकारा ना. सगळे आपल्याच मनासारखे वागतील, मग त्यात मजाच कसली? माणूस म्हटलं की भिन्नता आली. एखादा रागीट आहे त्यालाही गोड करा, पण जमत नाही. त्याचं कारण आम्हाला वाटतं आमच्या मनासारखं झालं पाहिजे, म्हणून तो शायर बोलला, खाली हात आलो खाली हात जाणार, बरोबर काही न्यायचं नाही. हे भाड्याचं घर मिळालंय. देह म्हणजे भाड्याचं घर आहे. तुम्ही किती फेरन लावली विको टर्मरिक लावा, तुम्ही किती भारी भारी क्रीम वापरा, तुम्ही किती पार्लर वाल्यांचे घरा भरा, शून्य. एकदा म्हातारी झाली की चेहऱ्यावर घडी पडणारच. अंजीबाई तासंतास नवीन नवीन साड्या नेसून नवऱ्याला विचारते, मी कशी दिसते, मी कशी दिसते, मी कशी दिसते. ती बाई 40च्या पुढे ढकल्यावर धुमकुणी आरशाकडे बघत नाही. आताच्या थोड्या मॉडर्न निघाल्या म्हणा, तो भाग वेगळा. पण 50-55च्या पुढे गेल्यावर एवढ्या इंटरेस्टनी बाई जात नाही आरशासमोर, जी की तारुण्यात जाते. पण देह भाड्याचं घर आहे, हे खाली करावं लागणार आहे, लक्षात घ्या. माझं नाक सुंदर, चाफेकळी, मी गोऱ्या रंगाची, हसल्यावर गालावर खळी पडते, मी किती छान दिसते, माझे केस किती स्टायलिश आहे. आमच्या बाळ्याच्या पप्पाला ना माझे केसच आवडतात. गप्पस, म्हातारी झाल्यावर कळेल तुला. हे क्षणभंगूर आहे, हे जाणार आहे. आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाए. बुरा किसी का मत करो, खुद ही बुरा हो जाएगा. ये मिट्टी का पुतला एक दिन मिट्टी में मिल जाएगा. बुरा देखन में गई, बुरा ना मिला कोई. अंदर बाहर जाकर देखा, खुद से बुरा ना कोई. क्योंकि जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगा, मौत जब तुझको आवाज देगा.
भावाचं कधी समाधान होत नाही बरोबर. कितीही जगू दे संसारिकांचं मन भरत नाही आणि थोडस जगू दे कमी काळात परमार्थिक यशस्वीता गाठतात. हा फरक आहे संतांमध्ये आणि आपल्याला. म्हणून निराश न होता हताश न होता आणि फक्त प्रपंचाची चाकरी न करता कधी काही काळ देवाच्या नामस्मरणालाही द्या. विनाकारण मालिका बघून डोक्याचं फोडकं करू नका. शहरी भागातल्या सगळ्या माता भगिनींना कळकळीची विनंती आहे. सिरियल पाहून वाट लावली यांनी. सुनेची स्टाईल सिरियल मधली सासूला मारते सुंदर. त्या सिरियल मधली सून सासूला आई म्हणते. त्याचा अर्थ तिचं एवढं प्रेम असतं असं अजिबात नाही. नवीन सून घरात आली की सासूला आत्या म्हणत नाही. पोरगं जर आई म्हणत असेल तर आई काय देऊ तुम्हाला. पोरगं जर आईला मम्मी म्हणत असेल तर मम्मी काय हवंय तुम्हाला. आणि पोरगं जर मम्मीला मम्मा म्हणत असेल तर ही मग काय हवंय तुम्हाला. सासू अख्ख्या आमच्या ढोळीनगर मध्ये उड्या आणत फिरते. सासू सून चांगली भेटली सून चांगली भेटली आईच म्हणून बोलते का बस झटके कळतील तुला 4-5 महिने. तुझी सगळी नाशा उतारणार आहे हळूहळू. इथं एंट्री आहे बाई. अख्खा चित्रपट पुढे बाकी आहे. तुला नाही एका कोपऱ्यात तुझी व्यवस्था केली ना. हा वादळाच्या आधीची भीषण शांतता आहे हे नाही लक्षात येत आमच्या. आणि जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. घरातले शिस्तबद्ध कामं सांभाळून टेलिव्हिजन किंवा सोशल मीडियावर नको त्या रिकाम्या गप्पा मारण्यापेक्षा आम्ही मोबाईल सोडू टेलिव्हिजन सोडू गणपती बाप्पाच्या समोर येऊ आणि भजनाचा ब्रह्मानंद होतो. ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा आवाज काढतात. लाजून लाजून म्हणतात छे बाई नाही एक बाई तुले रामजी पप्पा मला बघत होती अशी लाज वाटली नाही तर म्हणतात होते जरा. मला तिथपर्यंत नाही बघत तुझ्या रामचा पप्पा तुला तिथं हुलाला हुलाला करत चालतात येतो. भजन म्हणतात ना लाज वाटते. त्यांचा एवढा नाजूक आवाज आहे असा अजिबात नाही. भांडण दाखवू द्या 2 महिन्यांमध्ये. भारतातल्या असं आलं असतं का. भांडकुदळ बायका जर निवडून काढल्या भारतातल्या आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरून उभ्या केल्या तर हवेवारी नाही पाकिस्तान हवेवारी. सामर्थ्यशाली हिंदुस्थानी स्त्री ते सामर्थ्य दाखवण्याची योग आला आहे. आपल्या कार्यक्रमाचा टायमिंग होऊन गेला आहे. जास्त वेळ कार्यक्रम करता कामा नये. तुम्ही खूप छान श्रवण केलं. आलेल्या सगळ्या श्रोत्यांनी एका वाक्याचा परिपूर्णपणे आनंद घेतला आणि एवढे तत्वज्ञानी श्रोते मिळाले ना का शपथ वक्त्याचं भाग्य म्हणून समजा. नाहीतर एवढे प्रभावी वाक्य टाकायचे आणि कोणाच्याच तोंडावर परिणाम नाही. सुटके चेहऱ्याने बसतात असे. कीर्तन करायला वाटतं इथंच आत्महत्या करावी पण दुसऱ्या दिवशीचं कीर्तन असतं. काय करणार. लेवल बदलली. खालच्या थराला आलेत लोक आता.
विचित्र नाचेल, विचित्र बोलेल, त्याला वन्स मोर म्हणतात, वन्स मोर. पण सात्विकता ढळता कामा नये. तुम्ही चातुर्य सांभाळत कीर्तन श्रवण केलं म्हणून सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. धावत्या ओघात शेवटच्या ओळीचा फक्त अर्थ सांगते वेळ गेल्यामुळे. तुका आम्ही तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेल. दृष्टीने पाहता नाही, मग तो सामान्य माणूसच दिसेल. अनुभवून पाहता अवगुण मिळायचे. सानिध्यात जा, तत्वज्ञान जाणून घ्यायचा प्रयत्न करा, देवाचं खरं स्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न करा. ते तुम्हाला दाखले देतील. तुम्ही कामना विरहित जीवन जगायला लागणार. तुमच्यातच तुम्हाला देवाचं दर्शन होईल. सबंध विश्व तुम्हाला देव समान भासेल. सगळं विश्व देव वाटायला लागलं की स्वतः देव स्वरूप झाले. हे ज्ञान आहे संतांचं. ते काही देव वगैरे कुठला अवतार घेऊन येणार नाही. तुम्हीच देवाचे रूप आहात. तसं जगलात तर ही खरी मार्मिकता संतांनी शिकवली. पण काय काय म्हणतात, छे छे त्याला काय साधू म्हणायचं, आपल्यासारखंच बोलतं, आपल्यासारखेच पोरं बाळे, आपल्यासारखा संसारी, काय साधू म्हणायचं त्यांना. घरी बायको आहे, पोर आहे, कपडे आपल्यासारखे घालतात, हसतात, आपल्या काय साधू म्हणायचं. समजायचं नवज्वर झालाय, ताप आला याला ताप. आणि तापेच्या माणसाला किती गोड साखर खायला दिली तरी ते म्हणतं कडू आहे साखर. दोष साखरेचा आहे का? ती तर सर्वांगी साखरावगी गोड. खाणारा दोषी असल्यामुळे त्याचं तोंड करून झालंय ना ज्वारामुळे. कामक्रोधादी ज्वर नाहीसे करण्यासाठी नामस्मरणाचं चष्मा या विठोबार कुमाय. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा